नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. त्याकरता आपल्याला पहिल्यांदा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्रामचा पब्लिक चॅनल जो आहे तोही आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. जर आपल्याला असं वाटत असेल का आपल्याला मार्केटमध्ये काही स्विंग ट्रेड असतात किंवा काही आपल्याला मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेड असतात आणि त्याची जर तुम्हाला माहिती किंवा जर मदत पाहिजे असेल तर त्याकरता आपला टेलिग्रामचा पेड ग्रुपसुद्धा आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या लिंकवरती जायचं आहे. त्या लिंकवरती जाऊन आपला टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1350 रुपये आपले फीज आहे. ती आहे आपली 12 महिन्याची वन टाईम फी आहे आणि 3000 रुपयामध्ये तुम्हाला लाईफ टाईम आहे. त्यानंतर परत पैसे भरायचे नाही. तर असे हे आपले 2 प्लॅन आहेत. ते प्लॅन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि आणखी महत्त्वाचं, जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये आपल्याला एज्युकेशनल व्हिडिओज असतात. आता समजा आपण एक नवीन कोर्स बनवला आहे, त्यामध्ये आपण बनवला आहे कोर्स ऑल इन वन. म्हणजेच काय, त्यामध्ये तुम्हाला आपला साधारणतः आपल्या निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं करायचं, त्यानंतर आपल्याला परत स्विंग ट्रेड कसं करायचा, कुठले इंडिकेटर वापरायचे, टार्गेट काय ठेवायचं, एंट्री कधी घ्यायची आहे, आपला SL काय टाकायचा आहे, फॉरेक्समध्ये गोल्डमध्ये ट्रेड कसं करायचा आहे, आपल्याला याचा संपूर्णपणे तुम्हाला डाटा बॅक टेस्ट करून सगळा व्हिडिओ जो असतो तो कोर्स आपण बनवलेला आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. ती मेंबरशिप आपली फक्त आहे 299 रुपये पर मंथ. आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा व्हिडिओ बघायला भेटेल. त्यामध्ये तुम्हाला आपला कोर्स ऑल इन वन कोर्स आणि प्लस त्याबरोबर तुम्हाला एका महिन्याभरामध्ये 10 ते 12 असे व्हिडिओज भेटतील का त्यामध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी ब्रेकआउट होणारे जे काही स्टॉक्स असतात त्याविषयी संपूर्णपणे तुम्हाला डिटेल्स माहिती भेटेल. हे सगळं फक्त 299 रुपये पर मंथमध्ये. त्यासाठी तुम्ही आपला चॅनल हा पहिल्यांदा सबस्क्राईब करायचा आहे. जॉईन नावाचं बटन येईल, त्या बटनवरती जायचं आहे. 299 रुपयाचा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. आणि जर आपल्याला जर समजा तुमचं ते बटन दिसत नसेल तर पहिल्यांदा तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट जॉईन नावाचं बटन दिसेल. ओके. आणि मग आता आपण ह्या ठिकाणी जो सुरुवात करणार आहे, काल डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी मोठा गोळ घातला. आपण सगळ्यांनी बघितलंय का निफ्टी 25,000च्या वरती गेला होता. सगळं आबाद झालं होतं. मार्केट मोमेंटम सुद्धा चांगलं झालं होतं. विदेशी गुंतवणूकदार सुद्धा खरेदी करायला सुरुवात केली होती. सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत होत्या. पण माशी शिंकली डोनाल्ड ट्रम्प तात्यांना. एक तर पहिली गोष्ट का डोनाल्ड ट्रम्प तात्यांना नोबेल पारितोषिक भेटलं नाही. ह्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांनी इतक्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅम्पेनिंग केलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावली होती. गाझाचा जो मॅटर आहे तो त्यांनी सोडवला होता. सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण तरी सुद्धा त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं नाही. त्यामुळे ते पहिल्यांदाच आपल्याला असं दिसत होतं का चिडलेले होते. आणि त्यानंतर नेमकी चायनाने 2-3 दिवसापासून काय केलं होतं, चायनाने 2-3 दिवसापासून रेअर अर्थ मिनरल्स जे असतात त्यावरती त्यांनी पाबंदी टाकली होती. आता जे रेअर अर्थ मिनरल्स आहेत ते चायनामध्ये जास्त आहेत. त्यानंतर चायनाने काय केलं होतं, काही आपले जे सेमीकंडक्टर असतात, त्याच्यानंतर काही चिप्स असतात, सोलर पॅनलसाठी लागणारे मटेरियल आहे का त्यासाठी चायनाच संपूर्ण जगाला तो पुरवठा करतो. चायनाने त्या वस्तूच्या निर्यातीवरती बंदी टाकली. आणि मग त्यामुळे हे डोनाल्ड ट्रम्प तात्या भडकले. आणि ते भडकल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी 100% अतिरिक्त टॅरिफ जो आहे 1 नोव्हेंबरपासून हा टॅरिफ जो आहे 100% अतिरिक्त टॅरिफ, म्हणजे हा जो 1 नोव्हेंबरपासून जो टॅरिफ लावला आहे 100% अतिरिक्त टॅरिफ, म्हणजे तो झाला किती, आता सध्या 30% टॅरिफ आहे 30. आणि त्यानंतर 100% अतिरिक्त टॅरिफ 130% जो टॅरिफ आहे तो टॅरिफ त्यांनी आता लावायचं ठरवलेलं आहे चायनावरती. म्हणजे चायनावरती एकंदरीत 130% टॅरिफ होणार आहे. मग आता याचे परिणाम काय झाले, तर याचे परिणाम जर आपण बघितले तर परिणाम त्याचे वाईटच झालेले आहेत. म्हणजे इतके वाईट परिणाम आहेत का बघा, जो डाव जोन्स आहे बऱ्याच दिवसानंतर आपण बघूया का डाव जोन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन झाले. डाव जोन्स 1100 पॉईंट पडलेला आहे. बघा इथं तुम्ही बघू शकता, हा जो डाव जोन्स आहे ह्या डाव जोन्समध्ये जे करेक्शन बघायला भेटतंय
हे करेक्शन आपल्याला त्या ठिकाणी जवळजवळ 1100 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटते. नंतर जो त्यांचा US 500 आहे त्यामध्ये जवळजवळ 3.25% करेक्शन आहे. डाव जोन्समध्ये 2.5% करेक्शन आहे आणि नॅसडॅकमध्ये 3.5% करेक्शन आहे. 820 पॉईंटचं करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटलेलं आहे. आणि विक्स जो त्यांचा आहे एका दिवसामध्ये विक्स हा जवळजवळ 32% वाढलेला आहे. डॉलर इंडेक्समध्ये त्या ठिकाणी 0.5% करेक्शन त्याच्यामध्ये झालेलं आहे. आपण या ठिकाणी निफ्टीकडे येऊया. इथे हा निफ्टी इंडेक्स मी आपल्या समोर लावलेला. आता तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण बघितलं, सॉरी आपल्या याच्या डे टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे अपमूव बघायला भेटला होता. कंटिन्युअसली 5 ज्या कॅन्डल आहेत त्या आपल्याला ग्रीन क्लोज झालेल्या होत्या. पण आता आपण जाणून घेऊया थोडस गिफ्ट निफ्टीची काय अवस्था आहे ते. ठीक आहे, गिफ्ट निफ्टीची अवस्था काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अंदाज येऊ शकतो. पण गिफ्ट निफ्टी जो आहे तो आपल्याला इतका काही सांगणार नाहीये, कारण जो खूप मोठा सेल ऑफ आला होता तो जो सेल ऑफ होता तो सेल ऑफ आपला गिफ्ट निफ्टी क्लोज झाल्यानंतर आलेला होता. म्हणजे इथे या ठिकाणी 200 पॉईंटचं करेक्शन आपल्याला या ठिकाणी सहज इथे या ठिकाणी बघायला भेटते. पण मग आता जर आपण बघतोय का जवळजवळ 3%च्या आसपास जर डाव जोन्स पडलाय तर आपण कमीत कमी 2% पडू शकतो. 500 पॉईंटच्या आसपासचा जो फॉल आहे तो फॉल आपल्याला सकाळी सकाळी तरी बघायला भेटू शकतो. नंतर काय होईल ते लगेच सांगता येत नाही, पण सकाळी अगोदर एवढा फॉल आपल्याला कमीत कमी अपेक्षित आहे 500 पॉईंट निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर कमीत कमी 1000 पॉईंटचं करेक्शन हे आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये, मॉर्निंगच्या सत्रामध्ये बघायला भेटू शकतं. मग आता या ठिकाणी निफ्टी आपण एकदा जाणून घेऊया निफ्टीची काय अवस्था असणार आहे. तर निफ्टीची जी काय अवस्था दिसते ते या ठिकाणी बघूया आपण. तर पहिली गोष्ट आपण बघतोय का निफ्टीला जी सुरुवात झालेली होती आणि जो निफ्टीचा जो फॉल आहे, आणि आता बघा इथे या ठिकाणी आपण बघूया जो पहिला सपोर्ट निफ्टीला आहे 25,080 चा आहे आणि तो 25,080 चा सपोर्ट मार्केट एकदम तोडेल. आणि 25,080 जर तोडलं तर मग मार्केटला सपोर्ट आहे चांगला डंगडांग 24,850, 24,860 आहे आणि 24,800 चा सपोर्ट आहे. मे बी पॉसिबिलिटी आहे का आपण या ठिकाणी जर 25च्या वरती मेंटेन राहिलो. आता याला काय जर आपण बघू तर कधी कधी काय होते, कधी कधी मार्केट, ग्लोबल मार्केट डाव जोन्स खूप पडला का आपण पडतो सकाळी, पण संध्याकाळी आपण त्या ठिकाणी रिकवर सुद्धा होत असतो. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर एखाद्या वेळेस आपल्याकडे सेल ऑफ झाला तर, आणि जर असं वाटलं काय म्हणजे सकाळी जो एकदा लो मारलाय तो लो जर मार्केटने मेंटेन केला तर समजायचं मग मार्केटमध्ये रिकव्हरी बघायला भेटेल. पण पॉसिबिलिटी आहे का 24,850 पर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे ती जी लेवल आहे ती लेवल येते बघा अराउंड या लेवलच्या आसपास आपल्याला ही बघायला भेटते. आता ही काय लेवल आहे तर इथे आपण बघतोय का इथे ही लेवल आपल्याला एक महत्वाचा सपोर्टचं काम करू शकते 24,850. वरती जायचं तर काही प्रश्नच येत नाहीये. तेव्हा आपल्याला निफ्टीमध्ये उद्यासाठी मोठ्या सेलऑफची तयारी ठेवायला पाहिजे. आता उद्या म्हणजे सोमवार अर्थ घ्या, म्हणजे आपला तो अर्थ लक्षात घ्या. आता बँक निफ्टी जर आपण बघितला तर ह्या ठिकाणी बँक निफ्टीचा आपण जो चार्ट आहे तो जर बघितला तर बँक निफ्टी आता सध्या आपण बघतोय 56,600च्या आसपास बँक निफ्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. आणि हा जो बँक निफ्टी आहे हा बँक निफ्टी आता मे बी आपण बघूया. बघा इथे या ठिकाणी जो आपल्याला सपोर्ट होता 55,800 चा सपोर्ट आहे, जो चांगला मेजर सपोर्ट आहे 55,800 चा. म्हणजे तिथपर्यंत तरी आपण आरामशीर येऊ शकतो असं मला वाटतंय. आणि त्यानंतर जर जर थांबला नाहीये तर मग आपण त्या ठिकाणी 55,500 च्या अराउंड म्हणजे 24,800 ची लेवल मे बी आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये बघायला भेटेल. आणि 54,500 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये सेल ऑफ बघायला भेटू शकतो. याची तयारी ठेवा. पण आता हे कायम असणार आहे का? नाहीये. हे पॅनिक आहे, न्यूज मुळे पॅनिक आहे. यातूनही गोष्टी होतील. आपण बघतोय आपल्यावरती टॅरिफ लागला, आपल्यालाही फॉल बघायला भेटला, परत आपण रिकव्हर झालो. पण न्यूजचा इम्पॅक्ट आहे तो तर होणारच आहे, परत रिकव्हर सुद्धा होऊ आपण. पण
आता एखाद्या वेळेस हा जो फॉल आहे तो फॉल आपल्यासाठी खरेदीचा एक चांगला मौका सुद्धा असू शकतो. आणि तेव्हा आता जो सोमवार आहे, सोमवार आपल्यासाठी ब्लॅक मंडे असणार आहे त्याचं नक्कीच आहे. पण त्यातूनही आपण जर समजा एखाद्याला त्यामध्ये चांगला चान्स सुद्धा खरेदीचा भेटू शकतो. कारण आता म्हणजे काय झालंय, काही जणांनी ही जी रॅली आहे ती रॅली मिस केलेली आहे. आता फॉल झाला म्हणजे परत त्यांनी त्या ठिकाणी रॅलीत एंट्री घ्यायला पाहिजे. होतं काय, फॉल झाला का आपण त्या ठिकाणी घाबरतो, भीती निर्माण होते. मार्केट टॉपला गेलं का मग आपल्या डेअरिंग वाढतं आणि तिथून परत मार्केटमध्ये फॉल येतो. तर असं होतं सगळ्यांचं. ओके. पण आता एकंदरीतच आता यावरती काय बोलणार आहे, आता म्हणजे काय परत डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलतील त्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल. तर सध्या तर एवढंच आहे, सोमवारी मार्केटमध्ये फॉल येणार की नक्की. ओके. तेव्हा इथे आता आपण थांबतोय. अर्थातच हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे मी खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला कुणाला दिला नाही याची आपण कृपया नोंद घ्या. आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे का डोनाल्ड ट्रम्पनी चायनावरती लावलेला टॅरिफ हा भारतासाठी एक आपण म्हणूया सबक आहे. कारण काय होतंय का चायनाने अमेरिकेबरोबर टॅरिफ डील केली नव्हती आणि म्हणून तोही राग आहे आणि त्यामुळे त्यांनी हा सगळा राग एकाच वेळेस काढलाय. भारताची अजून अमेरिकेबरोबर टॅरिफ डील झालेली नाहीये. आपल्यावरती सुद्धा अशी वेळ येऊ शकते, ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा. आणि आता इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नेहमी तुम्हाला चांगले चांगले अपडेट पाहिजे असतील तर त्या ठिकाणी आपण चॅनलची मेंबरशिप जॉईन करा. आणि जर तुम्हाला चांगले ट्रेड पाहिजे असतील तर त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आता इथे थांबतोय आपण, परत भेटूया नवीन विषयासह.